अगर सूरज की तरह चमकना है तो हर रोज उगना पड़ेगा। अगर सूरज की तरह चमकना है तो हर रोज उगना पड़ेगा। अगर आपको जीतना है तो रास्ता खुद ही बनाना पडेगा और रास्ता खुद ही बनाना पडेगा। बघा, राज्यघटनेतील विविध भागावर खूप साऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातात आणि त्याच विविध भागांचं आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत। देयर आर सो मेनी पार्ट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन। बघा, भारतीय घटनेमध्ये 22 भाग आहेत आणि त्या भागामध्ये 3 भाग ऍड केलेले आहेत जे यामध्ये समाविष्ट आहे, म्हणून काही ठिकाणी 25 भाग सांगत किंवा दाखवलेले आहेत। तर महत्त्वाचे भाग कोणते आहेत आणि त्यांचा काय विषय आहे त्या भागामध्ये आपण त्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। बघा, पहिला जे भाग आहे त्या भागामध्ये काय आहे तर संघ, भूप्रदेश व त्या संदर्भात त्याचे नाव किंवा एरिया ऑफ द युनियन टेरिटरीज। कलम कोणते आहेत 1 ते 4 या विषयाशी संदर्भात। त्यानंतर द सिटिझनशिप या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे असा जर प्रश्न आला तर तो आहे नागरिकत्व। आणि कलम जर विचारले ते 5 ते 11 या कलम संदर्भात आहे नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप। मग सिटिझनशिप कोणत्या कोणत्या बाय बर्थ आहे, जन्माने आहे, ऍप्लिकेशन द्वारा आहे किंवा राहिल्यानंतर आहे किंवा बाय लिनेज म्हणजेच वंशत्वाने सुद्धा नागरिकत्व मिळते। त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणतो ते आहे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स। बघा, मूलभूत हक्क आपल्याला 7 होते, त्यामधील 6 मूलभूत हक्क महत्त्वाचे आहेत, यावर फिक्स प्रश्न आलेले आहेत। आणि या संदर्भात कलम कोणते आहेत, कलम 12 ते 35 मूलभूत हक्काशी महत्त्वपूर्ण आहे, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो। त्यानंतर भाग 4 मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश आहे तर राज्याचे मार्गदर्शक तत्व, द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्यानं कोणत्या विषयासंदर्भात कार्य केलं पाहिजे किंवा राज्यानं कोणते धोरण, कोणते पॉलिसी हे आखले पाहिजे त्या संदर्भात जे मार्गदर्शक तत्वे आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे राज्यांना दिशा देणारे आहेत, त्या संदर्भात या गोष्टीमध्ये समावेश केलेला आहे। ते 36 ते 51 हे मार्गदर्शक तत्वे आहे भाग 4। त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे भाग 4A म्हणजे मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटी। हे ड्युटीज आपल्यासाठी आहे, सर्व नागरिकांसाठी आहेत। एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत, ते आपण सेपरेट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यानंतर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एकही मिनिट वाया न जाणारा व्हिडिओ आपण पाहून आपले क्वालिटी नॉलेज इम्प्रूव्हमेंट करतात, म्हणून दिल्ली IAS अकॅडमी बाय अजमेर सर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा, मूलभूत कर्तव्य आधी घटनेमध्ये समाविष्ट नव्हते तर ते नंतर समाविष्ट करण्यात आलेले आहेत। एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत। तर त्याची संदर्भात किंवा त्याच्याशी संदर्भात कोणतं कलम आहे तर आर्टिकल 51A। त्यानंतर भाग 5 मध्ये कशाचा समावेश आहे, केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट। 52 ते 151 संदर्भात कलम केंद्र सरकारशी आहे। त्यानंतर आपण असंही ओळखू शकतो की 52 पासून पुढे मग 62 पर्यंत राष्ट्रपतींचे आहेत, उपराष्ट्रीय आहेत। केंद्राशी संदर्भात जे महत्त्वपूर्ण आहे ते कलम 52 ते 151। त्यानंतर 152 ते 237 मध्ये राज्याशी संदर्भात कलम आहेत। मग भाग 6 मध्ये कोणती गोष्ट समाविष्ट आहे तर राज्य सरकार, आणि भाग 7 हे जे आहे रद्द केलेले आहेत, म्हणून भाग 8 कशाच्या संदर्भात आहे, केंद्र शासित प्रदेश म्हणजेच युनियन टेरिटरीज। 239 ते 242 कलम आहेत। लडाख आणि काश्मीरचे केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एकूण 9 झाले होते। त्यानंतर दमन दीव आणि दादरा नगर हवेलीचे एकत्रीकरण केल्यानंतर 8 केंद्रशासित प्रदेश आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यानंतर पंचायत राजशी संदर्भात कोणतं भाग आहे तर भाग 9 आहे। विविध सरळ सेवेमध्ये प्रश्न आलेला आहे की भाग 9 कशाशी संदर्भात आहे, पंचायत संदर्भात आहे। 243 ते 243O या संदर्भात। ABCD हे पुन्हा सबसेक्शन आहेत। त्यानंतर भाग 9A सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, मनपा, महानगरपालिका। 243O संपल्यानंतर P पासून सुरुवात होतो आणि Z संपल्यानंतर सुद्धा G पर्यंत कलम वाढलेले आहेत। त्यांच्याशी संदर्भात त्याचे विविध विषय यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। देअर ऍडमिनिस्ट्रेशन, देअर फायनान्स, देअर वर्क अँड देअर ऑल थिंग्स इन्क्लुडेड ऑन दॅट सेक्शन्स, म्हणजे त्या संदर्भात विविध काम आणि त्यांचे विषय आणि त्यांचे विविध प्रशासकीय माहिती त्यामध्ये समाविष्ट आहे। त्यानंतर भाग 10 जो आहे अनुसूचित जाती आणि आदिवासी क्षेत्र। बघा, जे शेड्यूल ट्राइब्स एरिया आहे त्या संदर्भात हे कलम आहे किंवा भाग आहे। भाग 10 कशाशी संदर्भात आहे तर अनुसूचित म्हणजे आणि आदिवासी शेड्यूल एरिया ज्याला आपण म्हटलं जातो किंवा शेड्यूल ट्राइबशी संबंधित एरिया आहे 244 ते 244A। त्यानंतर महत्त्वपूर्ण आहे केंद्र राज्य संबंध भाग 11। त्यानंतर भाग 12 आहे वित्त, फायनान्स आणि मालमत्ता, आणि भाग 13 आहे व्यापार। त्यानंतर केंद्र राज्य
सेवा ज्याला आपण UPSC किंवा IAS IPS आणि राज्यामध्ये MPSC किंवा स्टेट PCS ज्याला म्हटलं जातं, विविध राज्याशी संदर्भात कोणते कलम आहेत तर 308 323 असे स्पर्धा परीक्षा किंवा विविध परीक्षांचे आयोग भाग 14 मध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर सर्वात महत्वपूर्ण भाग आहे भाग 15. बघा पार्ट 15 कशाशी संदर्भात आहे, इलेक्शन, बघा निवडणुकाशी संदर्भात आहे आणि हे सतत विचारले जातात परीक्षेमध्ये. याच्याशी संदर्भात कलम आहे 324 ते 329 ए पर्यंत. भाग 16 SC ST OBC विशेष तरतुदी आहेत. म्हणजे बघा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स म्हणजे अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्ग या संदर्भात 330 ते 342 त्यांच्या विशेष माहिती संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत किंवा हक्क आणि अधिकार. भाग 17 खूप महत्वपूर्ण आहे, कार्यालयीन भाषा. केंद्रात राज्यामध्ये किंवा आपले जे ऑफिस आहे त्या कार्यालयीन कोणती भाषा असेल याच्याशी संदर्भात 343 कलम आहे. आणि हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. विविध प्रश्न 352 356 आणि 360 आणीबाणी ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो. इमर्जन्सी एकूण 3 प्रकारची आहे आणि याच्याशी संदर्भात कोणता भाग आहे किंवा विच पार्ट ऑफ रिलेटेड टू इमर्जन्सी प्रोव्हिजन्स इट इज भाग 18 किंवा पार्ट 18 अँड द आर्टिकल आर इन्क्लुडेड इन 352 टू 360 352 356 आणि 360 महत्वाचे आहेत. मग आणीबाणी कोणती आहे, राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी आणि राज्य आणीबाणी. आर्थिक आणीबाणी आजपर्यंत देशामध्ये एकदाही लागू झालेली नाही. राज्य आणीबाणी त्या राज्यामध्ये लागू होते ज्याला आपण व्हेन कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीज आर नॉट वर्किंग विथ द नॉर्म्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्या वेळेस संवैधानिक पद्धतीने राज्याचा कारभार चालवणं अशक्य होतं त्यावेळेस राष्ट्रपती राज्य आणीबाणी किंवा स्टेट इमर्जन्सी किंवा राष्ट्रपती राजवट लागू करतात. त्यानंतर घटना दुरुस्ती इट इज बघा हे फक्त एकमेव भाग असा आहे ज्यामध्ये सिंगल आर्टिकल आहे, ज्यामध्ये 368. खूप साऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न आपल्याला दिशा देतात की कोणता भाग महत्वपूर्ण आहे. बघा 368 आलं का लक्षात. घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कोणत्या भागाशी संदर्भात आहे, भाग क्रमांक आहे 20 आणि आर्टिकल आहे 368. आता महत्वाचा एक पॉइंट पाहूया की मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स आपल्याला सर्व नागरिकांना आपल्या संविधानातर्फे मिळालेले आहेत. मग एकूण 7 प्रकारचे होते पण एक अधिकार संपत्तीचा अधिकार वगळण्यात आलेला आहे आणि तो कायदेशीर अधिकार बनवलेला आहे. म्हणजे कायद्यानं संपत्ती असणं आवश्यक आहे पण मूलभूत हक्क नाही. तर पाहूया पहिला अधिकार आहे समानतेचा हक्क, कलम आहे 14 ते 18. त्यानंतर दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, कलम 1922. शोषणाविरुद्धचा अधिकार, कलम 23 ते 24. बघा यामध्ये एखाद्या व्यक्तीचं शोषण होत असेल तर त्याच्या विरुद्धचा आपल्याला हक्क मागता येतो 23 ते 24. त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 ते 28. त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 29 व 30 आणि घटनात्मक उपाययोजना कलम 32. याला घटनेचा आत्मा किंवा सोल म्हटलं जातं. द कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशन सोल, आत्मा, घटनेचा आत्मा ज्याला म्हटलं कलम 32. का तर घटनात्मक उपाययोजना केल्या जातात ज्यावेळेस घटनेचं उल्लंघन हक्कांचं उल्लंघन केलं जातो त्या अंतर्गत आपल्याला हक्क मागता येतो. एकूण 5 प्रकारचे रिट पिटिशन ज्याला म्हणतो आपण याचिका दाखल करता येतात. त्यानंतर शैक्षणिक हक्काचं उल्लंघन आणि सांस्कृतिक हक्काचं उल्लंघन झालं तर आपल्याला 29-30 अंतर्गत हक्क मागता येतात. त्यानंतर इथं समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्ध, धर्म स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक, शैक्षणिक आणि घटनात्मक उपाययोजना असे एकूण 6 हक्क आहेत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.